नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। ओबीसी संघटना आक्रमक झालेली आहे। धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको केला जातोय। ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ ओबीसी संघटना आता रस्त्यावर उतरलेल्या आहेत। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊया दत्ता यांच्याकडे। दत्ता, नक्कीच ओबीसी समाज आता आक्रमक व्हायला लागलाय। छत्रपती संभाजीनगरकडून बीडकडे जाणारा जो धुळे सोलापूर महामार्ग आहे, या महामार्गावरती सगळा ओबीसी समाज या ठिकाणी उतरलेला आहे आणि त्यांचा रास्ता रोको सुद्धा सुरू झालेला आहे। या सगळ्या समाजाकडून एकच मागणी केली जाते की लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची दखल घ्या आणि त्यांना लेखी आश्वासन देण्यात यावे, अशा स्वरूपाची मागणी केली जाते। आणि यासाठी हे सगळे लोक धुळे सोलापूर महामार्गावरती बसलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी सुद्धा त्यांची या ठिकाणी सुरू आहे। वेगवेगळ्या मागण्या घेऊन ते या ठिकाणी आलेले सुद्धा आहेत। काही प्रमुख पदाधिकारी आहेत, भूमिका जाणून घेऊयात। काय सांगाल? नाही, महाराष्ट्रामध्ये एवढा ओबीसीचा आक्रोश चालू असताना सरकारचं दुर्लक्ष आहे। अनेक महिन्यापासून मराठा समाजाचं आरक्षण चालू होतं, त्यावेळी अनेक मंत्र्यांनी येऊन तिथं गुडघे टेकले। मुख्यमंत्री दोनदा आले। गेली 8 दिवस झाला अमररोज उपोषण चालू असताना महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी जाळपोळ चालू आहे, आंदोलन चालू आहेत। सरकारचं दुर्लक्ष आहे। सरकारच्या डोळ्याला पट्टी लावलेली आहे आणि कानात बोळे घातलेले या सरकारला महाराष्ट्राचा उद्रेक बघायला मिळेल। खऱ्या अर्थाने या राज्य सरकारने जर अधिवेशन होण्याच्या अगोदर या ठिकाणी येऊन लिखित स्वरूपात त्यांनी जर नाही लिहून दिलं तर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जागेवर आंदोलन तर होईल, परंतु ज्यावेळी अधिवेशन चालू होईल त्या अधिवेशनामध्ये 100% ओबीसी घेराव घातल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीने इशारा दिला जातोय आणि रास्ता रोको सुद्धा सुरू आहे। नक्कीच धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।